मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातील फलाट आणि लोकल गाडीमधील धोकादायक अंतरामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। दोन्ही फलाटांवर लोकल आणि फलाटामध्ये सुमारे 1.5 फूट अंतर असल्याने विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांना गाडी चढताना उतरताना मोठी कसरत करावी लागत आहे। हे अंतर तातडीने कमी करण्याची मागणी भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे। फलाटांची उंची वाढवून लोकल आणि फलाटामधील पोकळी कमी करावी अशी मागणी संघटनेने केली आहे। प्रवाशांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता असल्याने रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। उन्हाळा आणि पावसाळ्यात प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते, त्यामुळे दोन्ही फलाटांवर पूर्ण शेड उभारण्याची मागणी करण्यात आली। मुंबईकडील बाजूस प्रवाशांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याची मागणीही संघटनेने केली आहे। भिवपुरी रोड प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड यांनी या मागण्यांचे निवेदन मुंबई येथे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सादर केले आहे। आम्ही रोज या स्टेशनवर येतो तर ट्रेनमध्ये चढायला त्रास होतो। त्याचा खूप अंतर आहे। ट्रेनमधून उतरताना खूप त्रास होतो। प्रवाशांना पण त्रास होतो। उतरण्याचा चढण्याचा प्रवासाचा त्रास होतो। सुमारे 1 ते 1.5 फुटाचं अंतर आहे। या अंतराच्या गॅपमध्ये एखादा प्रवासी जर पडला तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। तर रेल्वेने तात्काळ याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आपल्या इकडे कल्याण पासून कर्जत स्टेशनवर प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमधलं अंतर जास्त असल्यामुळे वयोवृद्धांना त्याला चढण्यासाठी त्रास होतो। एखाद्या वेळेस ते पडू शकतात, लहान मुले गाडीच्या खाली जाऊ शकतात किंवा जे गरोदर महिला आहेत त्यांना सुद्धा खूप त्रास होतो। त्यासाठी ते अंतर वाढवण्यात यावं ही शासनाने काळजी घ्यावी। मुंबईवरून येणारी ट्रेन जी असते ना, इथे बदलापूरच्या पुढच्या रस्त्याला प्लॅटफॉर्म भरपूर उंच आहे। ती चढायला उतरायला खूप त्रास होतो आणि जे वडीलधारे माणसं त्यांना तर जास्त होतोय, पण लहान मुलं वगैरे त्यांना पण त्रास होतो। एखादी वेळेस गाडी खाली जाऊ शकतात, याची तुम्ही दखल घ्या। आज आपण इथे भिवपुरी रोड प्रवासी संघटनेच्या समस्या आज आपल्या भिवपुरी रोड स्टेशनवर ऑलरेडी इथे मुंबईकडील बाजू आता 15 डब्याची करण्याकरता वाढवलेला आहे प्लॅटफॉर्म, पण इथे ऑलरेडी या प्लॅटफॉर्मवर लोकांना निवारा शेड नाहीये। आज पूर्ण पावसाळ्यामध्ये लोकांना इथे नाक उभा राहायला लागते। तसेच मुंबईकडील बाजू जे आता कर्जतकडील बाजू जे तिथे एकच टॉयलेट आहे। आज मुंबईकडील बाजूला आता प्लॅटफॉर्म वाढवल्यामुळे तिकडच्या भागात उतारीची सोय, टॉयलेटची सोय झाली पाहिजे, नवीन वॉशरूम झाला पाहिजे। तसेच आपण हे पत्र DRM सिनियर सेक्शन इंजिनियर आणि स्टेशन प्रबंधक यांना पत्र दिलेले आहे। रेल्वे या पत्रांकडे दुर्लक्ष करत आहे। वारंवार मी पत्र देते, पण रेल्वे त्याचं प्रत्युत्तर देत नाहीये। लोकांना आज शाळेतील मुलं असतील, आपण नवीन ब्रिजची मागणी केलेली आहे मुंबईकडील बाजूस, पण इथे रेल्वेचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करायला येत नाही। याचंच पत्र मी इथले स्थानिक खासदार माननीय श्रीरंगप्पा बारणे यांनाही सुद्धा पत्र दिलेलं आहे। रेल्वेचा भिवपुरी रोड इथे अनेक समस्या आहेत, या जाणून घेण्यासाठी रेल्वेचे अधिकारी इथे येतच नाहीये। मी DRM ला सुद्धा पत्र दिलंय, तर याकरता आपण आपल्या माध्यमातून हा आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवा ही आपणास मी विनंती करत आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।